आदिशक्ती मुक्ताबाई की जय. इतस्ततो तार्किको मार्जारः. व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीच्या जन्माला जातो. कक्षागार्धाहक खद्योतः. दुसऱ्याचे घर जाणारा व्यक्ती काजव्याच्या जन्माला जातो. न्यासापहारी चानपत्यः. दुसऱ्याच्या ठेवीच्या अपहरण करणाऱ्या माणसाला मूलबाळ होत नाही. रत्नापहारी चात्यंत दरिद्र. रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो. धान्य हरणान मूषकः. धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो. देवलश चांडालः. देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो. मातृवधो अंधत्वम. आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो. वार्धुषिकः कुर्मः. व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो. ऊर्णनाभो नास्तिकः कृतघ्नश्च. देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा कातनीच्या जन्माला जातो. परद्रव्यहरणात प्रेतः. दुसऱ्याचे धन चोरणारा व्यक्ती प्रेत योनीला जातो. भृतकाध्यापक शृगालः. पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा व्यक्ती कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणागत त्यागी ब्रह्मराक्षसः. आपल्याला कोणी शरण आले व आपण त्याचा त्याग केला, आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे आद्रकम भक्षयित्वा यात्रा कुर्यात. शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दुधम जलम वा पित्वा यात्रा कुर्यात. रविवारी दूध किंवा पाणी घेऊन प्रवास करावा. सोमवासरे आद्रशी दृष्ट्वा यात्रा कुर्यात. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगले गुडम खाद्य यात्रा कुर्यात. मंगळवारी गुड खाऊन प्रवास करावा. कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा यात्रा कुर्यात. बुधवारी दही किंवा तिल खाऊन प्रवास करावा. गुरुदधी जिरकम वा खाद्यत्वा यात्रा कुर्यात. गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा. शुक्रे एवं सर्चकम च खाद्य यात्रा कुर्यात. शुक्रवारी जव किंवा मुक्ती खाऊन प्रवास करावा. असकृत जलपानाच तांबूलस्य भक्षणात. उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाश्च मैथुनात. एकापेक्षा जास्त वेळेस पाणी पिल्याने किंवा पानाचा विडा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने शुद्ध उपवास मोडतो. अष्टवतान्य भ्रतज्ञानी आपोमूलम संपय. हवीर ब्राह्मण काम्याचे गुरुरचनम औषधम. उपवासा दिवशी 8 वस्तू उपवास मोडतात. उपवास मोडत नाही. पाणी, फळ, मूळ, दूध, तूप तसेच गुरुचरण, ब्राह्मणाचे वचन आणि औषध. 60 वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो. ना शौचम नोदकम नाग्निम. नाशरूपातेचे कार्य. आत्महत्या करणारे सुतक नाही, त्याला पाणी पाजू नये, त्याला अग्नी देऊ नये, त्यासाठी रडू सुद्धा नाही. उपवासे दिनेस्तु दंतधावन कुर्नरः. स घोरम नरकम याती व्याघ्र भक्ष्य चतुर्युग. उपवासाच्या दिवशी दात घासू नये. उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो व त्याला 4 युगापर्यंत वाघ खातो. मातरम पितरम वा भ्रातरम सुहृदम गुरु यमुद्दिश्य निमज्जति द्वादशं फलं भवेत्. जो आई, वडील, भाऊ, गुरु यांच्यासाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्नानाच्या पुण्याचा 12 भाग मिळतो. धृती क्षमा दमोस्तेयं शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम. धर्माची 10 लक्षण सांगितलेली आहेत. धृती, क्षमा, दम, अस्तेय, शौच, इंद्रिय निग्रह, धीर, विद्या, सत्य आणि अक्रोध हे धर्माचे 10 लक्षण आहे. आपण क्रमाक्रमाने एक एक पाहू. धृती. अवसन्नानाम देहेंद्रियानाम औष्टंबो हेतु धृती. कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याला कारण जी मानसिक शक्ती आहे तिला धीर, धृती, करेज असे म्हणतात. प्रमाण. धीर जाण्याचे ठिकाण काम, क्रोध, लोभ, भय, व्यसन, शारीरिक कष्ट. धीर जाण्याचे ठिकाण उदाहरणार्थ पांडव, हरिश्चंद्र, प्रल्हाद. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. धीर निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतो वैतेष्टम. अध्यय वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात प्रतप्यवंती प्रदम न धीरा. चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी भरपूर येऊ का संपूर्ण जाओ, मरण आज येऊ का युगाने, जरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात. सत्यपदावरून धीर कधी हालत नाही. क्षमा. सत्येवी सामर्थ्य अपराध सहनम क्षमा. शक्ती असताना सुद्धा आता अपराध सहन करण्याला क्षमा असे म्हणतात. कृत्यम तन्न प्रतिकृते दाकुष्ट कुशलम वदेत. क्रोध करण्यावर क्रोध करू नये, दुर्वचन बोलणारा आशीर्वाद द्यावा. दम. इंद्रिय निग्रह दमः. ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापारातिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोधः दमः इति विजयसारे बाह्यवृत्ती निवर्तन. ब्रह्मज्ञानोपयोगी क्रियाव्यतिरिक्त सर्व बाह्येंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात, असे विजयसार नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. उदाहरणार्थ अर्जुन श्री तुकोबार आहे. तुका म्हणणे जाई हो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. अस्त्य. परस्वान परहरणम अस्त्यम. दुसऱ्याचे न चोरण्याला अस्त्य असे म्हणतात. अदत्ता दान रूप परस्वहरण राहित्यम अस्त्यम. आपल्या न दिलेले दुसऱ्याचे जे काही ते अपहरण न करणे याला अस्त्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ शंकानी लिखित. शौचाचे 2 प्रकार, बाह्य शौच आणि आंतरिक शौच. आंतरिक शौच. ब्रह्मज्ञान अर्पणम यत् आंतरिकं सुतम. आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच. मलनिरसनम शौच. मल नियुक्त करणे शौच असे म्हणतात. शरीर मनसो शुद्धीर्वा. शरीर व मनाची शुद्धी करण्याला शौच असे म्हणतात. उदाहरणार्थ उत्तंगमुनी. बाह्य शौचाचे फळ. शौचात सांग जुगुप्सा परे संसर्ग. आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच. सत्वशुद्धी सो मनसे एकाग्रेंद्रियाचे आत्मदर्शन योग्यत्वानिच. आंतरिक शौचामुळे अंतःकरण शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियांविजय व आत्मसाक्षात्काराची योग्यता इत्यादी प्राप्त होते. आत्मा नदी स्वयं पुण्यतीर्था सत्योदकं शील तटादयोर्मी तत्राभिषेकं कुरु पांडुपुत्रं नवारिणासिं तिचांतरात्मा. आत्मारूपी नदी, स्वयं पुण्यतीर्थ, सत्यरूपी पाणी, शीलतारूपी काठ, दयारूपी लाट, हे अर्जुना तू इथे स्नान कर, कारण अंतःकरण हे पाणी शुद्ध होत नाही. आंतरिक शुद्धीचे साधन. मैत्री करुणा मुदितोपेक्षानां सुख दुःख पुण्यात पुण्य विषाणां भावनार्थच चित्तप्रसादनम. सुखी मनुष्याविषयी प्रेम, दुःखी मनुष्याविषयी दया, पुण्यात्माविषयी प्रसन्नता, पाप्याविषयी उदासीनता अशा 4 भावनांनी चित्त प्रसन्न होते. राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. घेणे देणे स्नेहाला उदास असे म्हणतात. मन शौचम, कर्म शौचम, कुल शौचम च भारत. शरीर शौचम, वाक्य शौचम, शौच पंचविधं सुतम. 5 प्रकारच्या शुद्धता आहेत. मनाची, कर्माची, कुलाची, शरीराची व वाणीची. अपवित्रो पवित्र वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभायंतर सूची. अपवित्र असा की पवित्र असा, सर्व अवस्थेमध्ये भगवंताचे नामस्मरण करणे हे आंतरिक शौच प्राप्त होते. इंद्रियाणां प्रसंगेन दोषमुच्यते. संशय संयमेनुतान्येव तदसिद्धी न्यच्छति. इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका